हळद टाकून दूध प्यायला दे. मग बघ दुधाच्या नळ्यात ना कशी सुटते ते. ठेवते सगळं ठेवते, पण माझ्या नातीला सोड म्हणावं. आणि या म्हातारीला विचार म्हणावं आणि सांगा का देवी बाईला तुमच्यातली काय मी कोंबडा काय बोकड ठेवते म्हणजे या म्हातारीला विचार म्हणावं. तुम्ही जाता का मी जाऊ? ए हौशे तोंडावर की नाही, चल घरी. 7 भाकरी, 1 नारळ, 1 कोंबडा, पावभर किलोची चटणी, तेलाची पिशवी, 1 किलोची तेलाची पिशवी, 3 किलोवर तांदूळ, किलोवर कांदे. त्या चिंचेच्या झाडाखाली 6 वाजता ठेवायचं. एवढी सामान्य विषय करा. काय करू मला कळना झाले. पाटील हे तुम्हाला जरा बोलायला आईला बोलगी गंडीबा आपलीच माणसाई काय बोल बिंद असते. ही धरा वाचन काय करते सांग, माझं डोकं चाललं. एक नारळ, कोंबडा, गंडीबा तुझा घरचा बाजार मला देतोय रे. आईला काय मला तर सांग नक्की. काय सांगू पाटील, 8 दिवस झालं पोरगी आजारी आहे. आय आणि हौशी गेलती त्या दिवशीकडं, पण काय फरकच पडला नाही. दवाखान्यात नेलं पण काय फरक पडला नाही. मग त्या दोघींनी तिला नेलं ड्युरेशनकडे. मग तिने सांगितलंय. पाटील लोकांचं अंधश्रद्धेचं प्रमाण वाढते बघा. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातील लोक आपल्या लक्षात ठेवतात. सध्या लोक देव सुद्धा कमी आणि सुद्धा जास्त ठेवायला लागले. आपण या गोबाजी देवदेवशी या चक्रातून बाहेर काढायला हवे. बर ठीक आहे, करू काय तर आपण उद्या जाऊ दे देवऋषीकडून तिला तिच्या भाषेत उत्तर. म्हणजे असं की आपल्या गावातल्या डॉक्टर आहेत ना त्यांची मदत घेऊ आणि देवऋषीच्या अंगातलं आणि उपाय गावाबाहेरच काढू. चल. नमस्कार डॉक्टर बाई, गावातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी होती. घडला प्रकार आम्ही तुम्हाला सांगू. 1 किलो तांदूळ, नारळ हे सगळं देवऋषीने नाण्या सांगितलं. ठीक आहे, सर्व प्रकार माझ्या लक्षात आला आहे. मी त्या देवऋषीबाईला व्यवस्थित बनवून लागते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, मी डॉक्टर आहे, त्या देवऋषीबाईला कळता का नाही. तर आपण काय काम काढलंय? देवी आई मला सारखी स्वप्न पडतात आणि त्या स्वप्नात सावित्रीबाई येतात आणि म्हणतात की काढ त्या बाईला गावाच्या बाहेर. मला याचा अर्थच कळत नाही, मी काय करू.